तर आम्ही एमपीएससीच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातून जवळपास 36 लेटर पॅड आमदारांचे घेतले आणि मंत्रालयात सबमिट केले, परंतु त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली. पर या पदासाठी 3 वर्ष तर स्टेनोग्राफी शिकायलाच जाते आणि तिथून पुढे जागा निघणार, तिथून फॉर्म भरणार. ह्या गोष्टीत सरकारने काहीतरी काळजी घेतली करायला लागले. तर जर अशाच जर सरकारने जागा नाही काढल्या तर सगळे विद्यार्थी रस्त्यावर येतील, नोकरी भेटणार नाही कुणाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई क्षेत्रातील लघुलेखक पदासाठी साधारण दर 3 वर्षांनी भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यामध्येच 2012, 15 आणि 18 आणि 21 आणि यामध्येच कोविडमुळे 2022 या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या नियमित पॅटर्ननुसार मार्च आणि एप्रिल 2025 मध्ये देखील पुढील भरती अपेक्षित होती. मात्र 2026 संपला तरी कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा ठोस हालचाल दिसून न आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लघुलेखांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना देखील ही पदं का भरल्या जात नाही असा सवाल देखील या उमेदवारांना पुढं उभा केल्याचा पाहायला मिळतोय. आता हे उमेदवार पूर्णपणे संतपलेल्या भावनेमध्ये आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळेस उमेदवारांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्रभरातून लाखो हे उमेदवार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा देखील इशारा यापुढे पाहायला मिळतोय. सर, कसं आहे की एमपीएससीची जी मंत्रालयाची ॲड आहे ती प्रत्येक 3 वर्षांनी येत होती. म्हणजे 2015ला आली, 18 आली, त्याच्यानंतर 21ला येणार होती, परंतु कोरोनाच्या काळामुळे 1 वर्ष लेट झालं ती 22ला आली. सर, 22 नंतर कुठलीही भरती झालेली नाही एमपीएससीची आणि महाराष्ट्रात जवळपास 1 लाखो विद्यार्थी हवालदिल झाले. सर, अक्षरशः कुठलीही भरती नाही. त्याच्यानंतर सर एमपीएससीची तर झालंच, त्याच्यानंतर महसूल विभागाची सर भरती स्टेनोग्राफरची 2013ला आली होती. त्याच्यानंतर कुठलीच भरती झालेली नाही आहे. आणि सर आम्ही RTIच्या मार्फत जागा मागितल्या, खूप जागा रिक्त आहेत, परंतु सर कुठलीच कार्यवाही झालेली नाही आहे. आणि सर आम्ही एमपीएससीच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातून जवळपास 36 लेटर पॅड आमदारांचे घेतले आणि मंत्रालयात सबमिट केले, परंतु त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. आणि म्हणून आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून जाहिरात आमची काढावी, असं आमचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी 4-5 वर्ष झालं स्टेनोची तयारी करतायत. प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिसला खंड पडला ते सगळं विसरून जात आहे. स्पीड कमी होती. 4-5 वर्ष झालं विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत. सरकार अजून काही जागा काढी नाही. महसूलची जागा नाही आहे, मंत्रालयाची जागा नाही आहे अजून. आता महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी जे स्टेनो करतात, अजून काही नवीन करायला लागले. तर जर अशाच जर सरकारने जागा नाही काढल्या तर सगळे विद्यार्थी रस्त्यावर येतील, नोकरी भेटणार नाही कुणाला. नोकरीसाठी सगळे रात्रदिवस कष्ट करतायत. त्याच्यामुळे एवढाच इशारा आहे की सरकारला की लवकर ॲड काढावी सरकारने. काय तुमची व्यथा आहे? सर, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. 2021 पासून ह्या स्टेनोग्राफर पदासाठी काहीसुद्धा काळजी घेतलेली नाही सरकारने ह्या बाबतीत काहीतरी काळजी तरी घ्यायला पाहिजे. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, कारण की आता शेतीत राबून दररोज आमचे आईवडील कष्ट करतायत. इथे स्टेनोग्राफर या पदासाठी 3 वर्ष तर स्टेनोग्राफी शिकायलाच जाते आणि तिथून पुढे जागा निघणार, तिथून फॉर्म भरणार. ह्या गोष्टीत सरकारने काहीतरी काळजी घेतली पाहिजे. आता किती वर्ष झाले जागा निघल्या नाहीत आणि तेव्हापासून प्रॅक्टिस करतो? आम्ही 2021 पासून प्रॅक्टिस करत होतो. जागा निघल्या होत्या 2018ला MPSC मार्फत. तिथून पुढे 2021ला आली नाही. 21ला यायला पाहिजे होती, 22ला आली. 22पासून कार्यवाही काहीसुद्धा नाही आमच्या ह्या स्टेनोग्राफर पदासाठी. सरकारला काय इशारा असेल? सरकारला एवढाच इशारा असेल, जे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.